मेष राशी 8 ते 14 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। हिंदू दिनदर्शिकेनुसार या महिन्यात पितृपक्ष पंधरवडा सुरू होणार आहे। या काळात काही ग्रहांची स्थिती चांगली असेल, तसेच या आठवड्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत। त्यामुळे 8 ते 14 सप्टेंबर हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे। नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यावसायिक करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल, चला जाणून घेऊयात। मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे। या काळात तुम्हाला चांगली बातमी मिळेल, आर्थिक समस्यांचे निराकरण होईल, आत्मविश्वास वाढेल, तुमच्या बुद्धिमत्तेमुळे सर्वत्र कौतुक मिळेल, नियोजित कामे पूर्ण होतील, शारीरिक सुखसोयी वाढतील, व्यवसायात यश मिळेल, बहुतेक वेळ मौजमजेत आणि आनंदात घालवला जाईल। मेष राशी आठवड्याची सुरुवात लवकर पुढे जाण्याच्या इच्छेने होते, परंतु घाई तुम्हाला गोंधळात टाकू शकते। एक दीर्घ श्वास घ्या, थांबा आणि गोष्टी त्यांच्या वेळेत उलगडू द्या। जोडीदार किंवा सहकार्याशी संभाषण केल्याने परिस्थिती स्पष्ट होईल, ते टाळू नका, परंतु जबरदस्ती देखील करू नका। आठवड्याच्या मध्यात एक छोटी आर्थिक संधी किंवा नवीन कल्पना येऊ शकते। आठवड्याच्या शेवटी तुमचे विचार स्पष्ट होतील आणि तुम्ही तुमचे खरे प्राधान्यक्रम ओळखू शकाल। मेष राशी आठवड्याची सुरुवात तुमच्या राशीत चंद्र असल्याने होते, जो तुमच्या राशीत चमक निर्माण करतो। तुम्हाला तुमची दिशा शोधण्यासाठी दबाव जाणवेल, विशेषतः जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही अडथळा अनुभवत असाल आणि शिस्तीचा ग्रह शनी मे महिन्यात तुमच्या राशीत प्रवेश करत असल्याने प्रगती करण्यास तयार नसाल। सुदैवाने ग्रहणाचा काळ सर्वांना पुन्हा मार्गावर आणण्यासाठी आला आहे आणि तुमच्या राशीतील चंद्र तुम्हाला तुमचा उत्साह आणि धैर्य शोधण्याची परवानगी देतो, कारण तुमचा आत्मविश्वास उंचावलेला आहे। बुधवारी वृषभ राशीच्या चंद्र संरेखन, आश्वासन आणि आधार घेऊन येईल। पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवू शकाल। काहीही नवीन सुरू करू नका याची खात्री करा, त्याऐवजी सुधारणांवर लक्ष केंद्रित करा, जो कन्या ऋतूचा एक महत्त्वाचा धडा आहे। शेवटी जेव्हा शुक्रवारी चंद्र मिथुन राशीत असेल, तेव्हा तो तुमच्या आवडीच्या प्रकल्पासह असलेल्या कथेला पुन्हा जागृत करू शकतो। पुन्हा एकदा प्रक्रिया आणि संपादन आवश्यक बनते। महिन्याच्या शेवटी ग्रहण हंगाम संपेपर्यंत काहीही सुरुवात करू नका याची खात्री करा। मेष राशी या आठवड्यात तुम्हाला नवीन सुरुवात करण्यास प्रोत्साहित केले आहे। तुमचा शासक ग्रह मंगळ तुमच्या सामाजिक क्षेत्राला उजाळा देत असल्याने गट सेटिंग्समध्ये वाढवलेली ऊर्जा अपेक्षित आहे। नेटवर्किंगमुळे दारे उघडू शकतात, म्हणून तुमच्या आवडी सामायिक करणाऱ्यांशी संवाद साधा। आठवड्याच्या मध्यभागी तुमच्या संवाद क्षेत्रात चंद्राचे संरेखन तुमचे मन वळवण्याचे कौशल्य वाढवते। कल्पना व्यक्त करण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी या वेळेचा वापर करा। शुक्र आकर्षक चमक दाखवत असल्याने 10 तारखेच्या आसपास प्रेमसंबंधांवर प्रकाश टाकला जातो। बंध मजबूत करण्यासाठी एक विशेष तारीख किंवा मनापासून संभाषणाची योजना करा। आर्थिकदृष्ट्या शुक्र तुम्हाला अनुकूल सौदे करण्याची संधी देतो। संधीचे मूल्यांकन करताना तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा। विशेषतः आठवड्याच्या शेवटी आवेगपूर्ण खर्चावर लक्ष ठेवा। आरोग्याच्या बाबतीत अतिरिक्त ऊर्जा सकारात्मकरित्या वापरण्यासाठी शारीरिक हालचालींना प्राधान्य द्या। आठवड्याच्या अखेरीस शनी दीर्घकालीन ध्येये आणि परिष्कृत योजनांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा सल्ला देतो। आव्हाने उद्भवू शकतात, परंतु संयम आणि दृढ निश्चयाने तुम्ही सहजतेने मार्गक्रमण कराल। तुमचे नैसर्गिक नेतृत्व वापरा, मेष राशी आणि इतर लोक अनुसरण करतील। मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमजीवनात उत्साह आणि आनंद घेऊन येईल। अविवाहित लोकांना त्यांच्या आवडत्या जोडीदाराला भेटण्याची संधी मिळू शकते। प्रपोज करण्यासाठी हा योग्य वेळ आहे। विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि परस्पर संबंध मजबूत होतील। नात्यात गोडवा आणि विश्वास राहील। लहान गैरसमज संभाषणाद्वारे दूर केले जाऊ शकतात। एकंदरीतच 8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या आठवड्यात तुमचे दिनचर्या आणि कौटुंबिक जीवन केंद्रस्थानी असेल। या काळात तुमच्या दैनंदिन सवयींचा आढावा घेतल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटू शकते। घरात लहान बदल केल्याने तुमची ऊर्जा आणि तुमचा आत्मा दोन्ही नूतनीकरण होण्यास मदत होऊ शकते। कुटुंबासोबत अधिक दर्जेदार वेळ घालवल्याने तुमचे बंध मजबूत होऊ शकतात। दीर्घकाळ न बोललेला विषय पुन्हा समोर येऊ शकतो, ज्यामुळे निराकरणाची संधी मिळते। तपशिलांमध्ये हरवू नका। मोठे चित्र लक्षात ठेवल्याने तुम्हाला चांगले फायदा होऊ शकतो। तुमच्या दिनचर्येत लवचिकता जोडल्याने काम आणि वैयक्तिक जीवन दोन्ही सोपे होऊ शकते।
आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला तुमच्या घरात आणि दैनंदिन प्रवाहात अधिक संतुलन वाटू शकते। हा काळ काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी किंवा तुमच्या जीवनात महत्त्वाचे बदल करण्यासाठी चांगला असेल। तथापि आवेगपूर्ण निर्णयांपासून सावध राहा। कृती करण्यापूर्वी विचार करण्यासाठी थोडा वेळ काढा। एकंदरीत या आठवड्यात वैयक्तिक वाढ आणि प्रगतीची प्रचंड क्षमता आहे। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी किंवा तुमच्या प्रियजनांसाठी महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यासाठी ऊर्जा, शक्ती आणि इच्छाशक्तीचा एक लाट जाणवेल। या आठवड्यात तुम्ही प्रवासाशी संबंधित किंवा तुमच्यापासून दूर राहणाऱ्या लोकांसोबत विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असाल। या 7 दिवसात तुम्हाला दुसऱ्या शहरात किंवा देशात असलेल्या लोकांकडून किंवा संस्थेकडून ऑफर, पोस्टल आयटम किंवा इतर प्रकारचे अधिग्रहण मिळू शकते। मालमत्तेच्या बाबतीत किंवा दुसऱ्या ठिकाणी तुमच्या मालकीच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी हा आठवडा अनुकूल काळ असेल। कामावर तुम्हाला मान्यता मिळेल, तुम्ही प्रशंसाने आनंदी व्हाल। व्यवस्थापक किंवा क्लायंटशी संबंधित कामावर तुम्हाला आणखी एक अनुकूल घटना अनुभवता येईल। तुम्हाला नवीन पदासाठी ऑफर मिळू शकते किंवा स्वतंत्र क्रियाकल्पांच्या कल्पनेने प्रेरित होऊ शकते। या आठवड्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यास किंवा बदल करण्यास घाबरू नका। तुम्ही जे निर्णय घेणार आहात ते कृती किंवा वर्तनाची एक नवीन दिशा निश्चित करतील। त्यांना तुमच्याकडून अधिक महत्त्वाकांक्षा, संयम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इच्छाशक्तीची आवश्यकता असेल। छोट्या छोट्या युक्त्या किंवा हेराफेरी टाळा, कारण त्यांच्याशिवाय यश तुमच्या बाजूने आहे। या आठवड्यात अनेकांना कुटुंब स्वरूपाच्या नातेवाईक किंवा मित्रांसोबत पुनर्मिलन अनुभवायला मिळेल। मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल, शुभ क्रमांक 7 असेल, शुभ दिवस गुरुवार असेल आणि आठवड्याचा शेवटी जास्त मानसिक ताण टाळा, एकनिष्ठ राहा। एकंदरीत पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।